जय महाराष्ट्र मित्रांनो, मी हसमीत सिंग, सेवा ऑप्टिकल्स मनमाड इथून आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कंप्लीट गायडन्स की कुठल्या फेसवर कशी फ्रेम शूट करेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, सगळ्यात कॉमन फेस राहतो आणि फर्स्ट फेस राहतो राऊंडवाला, ज्याच्यावर शूट करेल जॉमेट्रिकल शेपची फ्रेम। तुम्ही बघू शकतात साईडला फार कट्स आहेत। दुसरा प्रकार एव्हिएटर शेप, हा बी राऊंड फेसवाल्यांना खूप चांगला शोभून दिसतो। तिसरा प्रकार तो आहे असा स्क्वेअर शेपची फ्रेम। लक्षात ठेवा, कधी बी जो आपला फेस टाईप आहे त्याच्या ऑपोजिट शेप लावायचा कधी बी, तरच ती फ्रेम तुमच्या फेसवर सूट होईल। तर आपण सेकंड फेस शेपवर येतो आता। सेकंड फेस शेप जो आता खूप कॉमन आहे तो आहे स्लिम फेस। जसं स्टँडिंग फेस राहतो, स्लिम फेसवर कधी बी शूट करतो एव्हिएटर स्टाईल। आता माझा स्लिम फेसमध्ये येईल, तुम्ही बघू शकता एव्हिएटर शेप शूट करतो स्लिम फेसवर। किंवा सेकंड ऑप्शन स्लिम फेससाठी स्क्वेअर फ्रेम, किंवा आजकाल ट्रेंडमध्ये आहे स्लिम फेससाठी राऊंड शेपची फ्रेम्स। हे पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात, डिपेंड करतं तुमच्या फेसवर। आता तिसरा फेस शेप जो आहे स्क्वेअर फेस। स्क्वेअर फेसवर कधी बी स्क्वेअर फ्रेम नाही लावायची। स्क्वेअर फेसवर ऑपोजिट शेपची आपण फ्रेम ट्राय करू, जसं की राऊंड शेप झाला, एव्हिएटर शेप झाला। स्क्वेअर फेसवर हे दोन फ्रेम्स सगळ्यात बेस्ट दिसतात। किंवा लेडीजसाठी आपण फ्रेम पाहत असाल तर मग लेडीजसाठी हा कॅट आहे, एव्हरग्रीन, सगळ्यात बेस्ट। कुठे बी शूट करेल, कधीही शूट करेल। व्हिडिओपर्यंत बघितल्यावर खूप खूप आभारी।